नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आहे देवदारी पौर्णिमा. आजच्या दिवशी आपण काय करत असतो? आजच्या दिवशी आपण आपल्या शेतामधील जी पिकं असते ती गहू असेल, ज्वारी असेल, मका, हरभरा, करडई जी कुठलीही पिकं आपण पिकवलेली आहेत, तर ते आपण काय करत असतो? लक्ष्मी स्वरूपात नेऊन आपल्या दारामध्ये त्याचं पूजन करत असतो. तर या पौर्णिमेचं आपल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण काय होतं, एक मान्यता आहे की बाबा आता सुरुवातीला तुम्ही तुमच्या वडिलांच्या तोंडून किंवा आजोबांच्या तोंडून असं ऐकलं असेल की बैलपोळ्यानंतर पेरणीच्या हंगामात सुरुवात होते. मग तिथून टप्प्याटप्प्यानं आपली जी शेतामध्ये पिकं आहेत, तर ती आपण पेरत असतो. म्हणजे सुरुवातीला ज्वारी पेरत असेल, नंतर हरभरा, गहू असेल, करडई असेल, अशी जी पिकं असतील, तर ती आपण त्या त्या टप्प्यानुसार पेरत असतो. आणि या पौर्णिमेनंतर, देवदारी पौर्णिमेनंतर आपण काय करत असतो, तर आपली सुगी चालू होते. म्हणजे जे सुरुवातीला आपण जी कुठली पिकं पेरलेली आहेत, ज्वारी असेल, हरभरा असेल, करडई असेल, गहू असेल, मका असेल, तर याचं काय होतं, आपण कापणी किंवा काढणी आपली चालू होते. तर याला आपल्या शुद्ध मराठी भाषेत काय म्हणतात, तर याला सुगी चालू झाली म्हणतात. असं आपण आपल्या म्हणजे पूर्वजांच्या तोंडून ऐकलं असेल. काळ्या आईनं जे आपल्या पदरामध्ये दान टाकलं आहे, म्हणजे काळ्या मातीतून जे आपण पिकवतो, तर त्याच्या एक ऋणानुबंध ठेवण्यासाठी आपण काय करत असतो, आजच्या दिवशी आपली पिकं नेऊन त्याचं पूजन करत असतो. देवाला प्रार्थना करत असतो की आम्ही जे पिकवले त्यात आम्हाला सुख, समृद्धी, भरभराटी आणि यश लाभो, हे आपण आजच्या दिवशी काय करत असतो, देवाकडे प्रार्थना करत असतो या स्वरूपानं. तर हे आहे या पौर्णिमेचं महत्त्व. तर ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.